चला मित्रांनो, आता आम्ही चाललो सावंतवाडी ॲक्वेरियममध्ये. नवीनच उघडलं आहे सावंतवाडीमध्ये आणि इथं आम्ही आता तिकीट काढतो आहे. तशी लोकांना माहीत नसल्यामुळे फारशी अशी गर्दी नाही आणि आम्ही दुपारच्या वेळेस गेलेलो. इथं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहे, पक्षी आहेत बघा. थोडासा इथं विश्रांती घेत आहेत स्वरा आणि निया. आणि आता इकडे माशांना खाऊ देत आहेत. इथं बाहेरचं खाऊ काहीच द्यायचं नाही. तिथं जे ॲक्वेरियममध्ये मिळतं तेच खाऊ द्यायचं आहे. आणि इथं वेगवेगळ्या कलरचे मस्त फिश आहेत आणि हे लोक सगळे मस्त बघत होते ते फिश खाऊ टाकल्यावर कसं एकत्र येतात ते, म्हणजे वेडे झालेले अक्षरशः. नंतर आम्ही गेलो इथे पक्षी बघायला. इथं खूप खूप प्रकारचे पक्षी आहेत इथं आतमध्ये गेल्यावर. आणि ही बघा आमची निया. नंतर आम्ही आलो ॲक्वेरियममध्ये आणि स्वरा बघते वेगळ्या प्रकारचे फिश. आणि त्यानंतर इथं हे बघा, तुम्ही पाहिलं असेल इथं खूप कलरचे. आणि आजी आणि सासूबाई, आई आणि सासूबाई दोघंजणं विचार करतायत की संध्याकाळी कुठले मच्छी घेऊन जायची म्हणजे आपल्याला खाता येईल. पिशवी पण घेऊन आले आहेत. इथं मामा फोटोशूट करतो आहे आणि ही आमची मॅडम. आणि इथे आम्ही आलो आहे आता सेकंड फ्लोअरला अजूनही खूप मोठे मासे आहेत इथं. आणि त्याच्यानंतर आम्ही हे मासे पाहिले. इथं सगळेच जण एकदम फोटोशूटमध्ये दंग आहेत, सगळे मस्ती मजा करतायत. आणि त्यानंतर आम्ही अजून थोड्या पुढे गेल्यावर अजून मोठे मासे दिसायला लागले. म्हणजे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर असे आहेत. ती बघा द्विती इथं एन्जॉय करते आहे कलरफुल मासे. आणि इथं आजी बघते आहे वरून खालून कसं मच्छी दिसत आहेत ते. आणि नंतर व्हिडिओ मोठा होईल म्हणून आम्ही इथं थोडंसं कटपेस्ट केलं आहे. आणि नंतर आम्ही बाहेर आलो आणि आम्ही गेलो डॅशिंग कारमध्ये. इथं डॅशिंग कारमध्ये खूपच मजा केली. मजा करता करता आजोबांचा चष्मासुद्धा पडला इथे आणि नशीब फुटला नाही चष्मा. स्वरानं पण खूप मस्त कार चालवली. सगळ्यांनीच एकदम दनादन कार चालवली. आणि त्यानंतर पुढे आम्ही गेलो झिप सायकलिंगमध्ये. इथं मामाची आणि आमची दोघांची रेस लागलेली आणि आम्ही दोघे असल्यामुळे पॅडल मारून आम्ही फटाफट पुढे गेलो आणि मामा मागे राहिला. आणि असं करता करता आम्ही रेस जिंकलो. आणि अशा प्रकारे आम्ही खूप मस्त एन्जॉय केला सावंतवाडी.